Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. पुण्यातल्या कल्याणी नगरमध्ये झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये दररोज नवे अपडेट समोर येतात। आरोपी विशाल अग्रवाल, त्याचा अल्पवयीन मुलगा आणि त्यानंतर अल्पवयीन मुलाचा आजोबा सुरेंद्र अग्रवाल या तीनही आरोपींना आता ताब्यात घेण्यात आले। दोघांना अटक करण्यात आली आहे, तर अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आणि या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केलाय। कसब्याचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सातत्याने आंदोलन करतायत। पुणे पोलिसांवरती ते आरोप करतायत, आयुक्तांवरती आरोप करतायत आणि त्यांच्या निलंबनाची मागणी करतायत। पण असं असताना आता ससून रुग्णालय हे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय। त्याचं कारण काय, तर अग्रवाल प्रकरणामध्ये ज्या अल्पवयीन आरोपीचा ब्लड सॅम्पल घेण्यात आला होता, ज्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती, त्या वैद्यकीय चाचणी करणाऱ्या 2 डॉक्टरांचं ससून रुग्णालयामध्ये निलंबन करण्यात आलंय। त्यांच्यावरती आरोप काय आहेत, त्याचबरोबर एक ससून रुग्णालयाचा जो शिपाई आहे त्याला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता या प्रकरणाचा तपास सुरू झालाय। प्रकरण काय आहे, तर ज्या दिवशी अपघात झाला होता त्यानंतर जो अल्पवयीन आरोपी होता, जो पोर्शे कार चालवत होता, त्याचं ब्लड सॅम्पल घेण्यात आलं होतं आणि ते ब्लड सॅम्पल ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी कचऱ्याच्या डब्यात टाकलं आणि दुसऱ्या एका रुग्णाचं ब्लड सॅम्पल घेतलं आणि ते अल्पवयीन आरोपीच्या नावावरती टाकलं, असा आरोप हा पुणे पोलिसांचा आहे। आणि त्यानंतर ससून रुग्णालयाचे फॉरेन्सिक लॅबचे एचओडी डॉक्टर अजय तावरे, त्यांचे सहाय्यक डॉक्टर श्रीहरी हळनोर आणि अमित घाटकांबळे नावाचे रुग्णालयातील शिपाई, अशा 3 लोकांना पोलिसांनी अटक केलेली आहे। आणि अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉक्टरांना 3 लाख रुपये मिळाले होते। त्याचबरोबर एका बड्या व्यक्तीने अजय तावरेला फोन केला होता, असं सुद्धा आतापर्यंत पोलिसांच्या तपासातून समोर आलेलं आहे। अजय तावरे हे अत्यंत महत्त्वाचे अधिकारी आहेत ससून रुग्णालयामध्ये। यापूर्वी सुद्धा 2 प्रकरणामध्ये त्यांचं नाव समोर आलेलं होतं, त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई झालेली होती, परंतु त्यानंतर त्यांना सेवेत घेण्यात आलं आणि आता महाराष्ट्रासह देशभरात जे प्रकरण गाजतंय पुण्यातल्या पोर्शे कार अपघात प्रकरणात, आता त्यांना अटक झालेली आहे आणि या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांनी सुरू केलेला आहे। आता जे अजय तावरे आहेत त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड कसा आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत आणि पोलिसांनी काय आरोप केले हे सुद्धा आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास पुढे कसा जाऊ शकतो हे सुद्धा आपण पाहणार आहोत। ज्यावेळेस अपघात झाला होता त्यावेळेस ज्या 2 लोकांचा मृत्यू झाला, एक जे कपल होतं त्यांना शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात आणण्यात आलं होतं आणि त्यांचं शवविच्छेदन सुरू असताना सुद्धा अल्पवयीन आरोपी जो होता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतर त्याची ब्लड टेस्ट अर्थात वैद्यकीय चाचणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती आणि त्याच वेळेस जे ससून रुग्णालयाचे फॉरेन्सिक लॅबचे एचओडी आहेत अजय तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा यांच्या अधिकाराखाली त्या अल्पवयीन आरोपीची ब्लड सॅम्पल टेस्ट करण्यात आली आणि त्यामध्ये पोलिसांनी त्याची ब्लड सॅम्पल जे होते, त्याचे जे रक्ताचे नमुने होते ते कचऱ्याच्या डब्यात टाकले आणि दुसऱ्या एक आरोपीचे ब्लड सॅम्पलचे नमुने, रक्ताचे नमुने हे अल्पवयीन आरोपीच्या नावावरती टाकले, असं पोलिसांचं म्हणणं आहे। त्याचबरोबर हे करण्यासाठी, रक्ताचे नमुने बदलण्यासाठी अजय तावरेला एका बड्या नेत्याने, एका बड्या व्यक्तीने फोन केला होता, असा सुद्धा तपासात समोर आलेला आहे। त्याचबरोबर अजय तावरेला ही गोष्ट करण्यासाठी 3 लाख रुपयांची अमाऊंट मिळालेली होती। अमित घाटकांबळे नावाचा शिपाई हा याचा सुद्धा याच्यामध्ये सहभाग होता। श्रीहरी हळनोर जे अजय तावरेचे सहकारी डॉक्टर आहेत, या तिघांनी मिळून हा कट रचला होता। खऱ्या अर्थाने ससून रुग्णालय हे काही आजच चर्चेत आले नाहीये। काही दिवसांपासून ललित पाटील जे ड्रग्स प्रकरण आहे यावरून सुद्धा ससून रुग्णालयावरती आणि तिथल्या प्रशासनावरती वेगवेगळे आरोप झाले होते। काही दिवसांपूर्वी उंदराने चावा घेतल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता, त्यावरून सुद्धा राजकीय वादंग पेटलं होतं आणि आता अग्रवाल प्रकरणामध्ये अजय तावरेला अटक झाल्यामुळे पुन्हा एकदा ससून रुग्णालयावरती आरोप होण्याची शक्यता आहे आणि पुन्हा एकदा हे रुग्णालय चर्चेच्या केंद्रस्थानी आलेलं आहे। पण आता अजय तावरेला आत्ता अटक झालेली असली तरी अजय तावरेचा ट्रॅक रेकॉर्ड हा कायम असाच राहिलेला आहे। काही वर्षांपूर्वी एका महिलेला कोल्हापुरातून पुण्यात आणण्यात आलं होतं किडनी ट्रान्सप्लांटसाठी, अर्थात प्रत्यारोपणासाठी, आणि तिला काही पैशांचं आमिष दाखवण्यात आलं होतं आणि त्याच वेळेस तिची किडनी अज्ञात रुग्णासाठी प्रत्यारोपण करण्यात आली आणि तिला पैसे देण्यात आले नाही आणि त्यानंतर त्या महिलेने पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आणि या प्रकरणात नाव कोणाचं समोर आलं, तर अजय तावरेचं। तर या प्रकरणानंतर एक चौकशी समिती सुद्धा नेमण्यात आली आणि त्या चौकशी समितीने अजय तावरेला गिल्टी घोषित केलं। त्यांची चूक होती, त्यांना गिल्टी घोषित करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना
त्यांच्यावर दोषारोप सिद्ध झाल्यानंतर त्यांना निलंबित देखील करण्यात आलं होतं. तर ही काय पहिली वेळ नाही जिथं अजय तावरेंचं नाव येत आहे. जे उंदीर मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे ससूनमध्ये ज्या रुग्णाचा उंदराचा चावा घेतल्यामुळे मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता, त्या प्रकरणात सुद्धा अजय तावरेंचं नाव समोर आलेलं होतं. त्यावेळेस सुद्धा त्यांची चौकशी करण्यात आली होती. त्याचबरोबर जे अन्य काही 3 अधिकारी होते ससून रुग्णालयामध्ये त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली होती आणि या प्रकरणात सुद्धा अजय तावरेंचं निलंबन करण्यात आलेलं होतं. अर्थात त्यानंतर जी चर्चा सुरू झाली की राष्ट्रवादी दादा गटाच्या एका आमदाराने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना अजय तावरेंचं निलंबन मागे घेण्यासाठी त्यांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी शिफारस केली होती, अशी सुद्धा चर्चा सातत्याने राजकीय वर्तुळामध्ये होती. आता प्रामुख्याने आपण या प्रकरणामध्ये जर बघितलं तर आतापर्यंत घटनास्थळ असेल, येरवडा पोलीस ठाणे असेल किंवा ससून रुग्णालयामध्ये ज्यावेळेस पहिल्यांदा मृत झालेल्या लोकांना तिथं आणण्यात आलं कपलला, या प्रकरणाची चर्चा सुरू होती. दुसरीकडे आरोपींना अटक केलं जात होतं, पुणे पोलिसांवरती आरोप होत होते, पोलिसांचं निलंबन होत होतं, येरवडा पोलीस ठाण्यामध्ये जो गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया आहे यावर सुद्धा अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि त्यानंतर ACP दर्जाचा अधिकारी या प्रक्रियेची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आला. त्यामुळे हे सगळे ज्या गोष्टी आहेत या सगळ्या वादाच्या भोवऱ्यात येत आहेत आणि आता पुण्यातलं एक प्रतिष्ठित रुग्णालय अर्थात ससून रुग्णालय, या रुग्णालयातल्या प्रशासनाची भूमिका सुद्धा आता संशयाच्या भोवऱ्यात आहेत. कारण आता 2 डॉक्टर आणि 1 शिपाई अशा 3 लोकांना पोलिसांनी अटक केली आहे आणि त्यामध्ये धक्कादायक खुलासे झालेले आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रकरणांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.